आई, माणसानं कसं विसरता येतं? म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचंय? हो आई, आपण राधाला तर परत आणू शकत नाही, पण निदान माझा विराजच तिला विसरू शकला पाहिजे ना. कसं सहन करणार आहे तो हे सगळं? आई अहो, तो शुद्धीवर आल्यावर राधाबद्दल विचारे, तेव्हा आपण काय सांगणार आहोत त्याला? कसं तोंड देऊ मी, सांगा ना. त्यापेक्षा राधा त्याच्या स्मृतीतून गेलेलीच बरी, नाही का? संजीवनी, अगं मेंदू विसरेल ग, पण त्याच्या मनातून कशी जाईल राधा? त्याचं मन गुंतलंय ग राधामध्ये, ते दूर करणं अशक्यच आहे. हो मग आई, करायचं काय आपण? कसं सावरायचं विराजसला? कसं राहील तो राधाशिवाय? सांगा ना, कसं राहील? हे बघ संजीवनी, काळजी नको करूस, त्याची गरजच पडणार नाही. अगं त्यांची गाठ त्यानं बांधलीये, ती दोघं दूर होणं अशक्यच आहे. राधा नाही येणार परत ती. काय येणार नाही ती? काय झालं? काय म्हणाली ती? ती परत आली तर विराजसच्या आयुष्यात पुन्हा प्रॉब्लेम सुरू होतील, म्हणून ती येणार नाहीये. कायमची त्याच्यापासून दूर निघून जाणार आहे. माझ्या विराजसच्या आयुष्यातून त्याला एकटं सोडून कायमची निघून जाणार आहे ती. लवकर ये रे, घाण नकोय मला घरात. आओ आओ, काय करताय? उरली सुरलेली घाण साफ करतोय. आण रे. अहो ऐका ना, आपल्या विराजसला बरं वाटल्यावर हे सगळं केलं असतं. राधाच्या वस्तू येतो या, त्याला काय वाटेल? काय वाटणार आहे त्याला? ज्या मुलीची या घरात मोलकरीण म्हणून राहायची लायकी नाहीये, तिला सून म्हणून घेऊन आलाय तो. हे काय नाही, तुम्ही समजावा त्याला, त्याचं भलं कशात येते. अहो पण एक शब्द सुद्धा नकोय. काय अक्कल आहे का हो तुम्हाला? ही मुलगी तुमच्या मुलाच्या जीवावर उठली आणि तरी सुद्धा तुम्हाला हिचाच पूळ काय? काय नाही, विराजसला समजवा, त्या मुलीचा उल्लेखही नकोय पुन्हा या घरात मला. आण रे इकडे. अहो हे नको टाकायला, हो अन्याय होते. त्या हातचं अन्न सुद्धा नकोय मला. हे काय? काय नाही साहेब, पाणी आहे फक्त. पाणी पाणी ठेव तिथे. ते पाणी सुद्धा मला, त्याचं पाणी सुद्धा पिणार नाहीये मी. एक लक्षात घ्या, पुन्हा ती मुलगी इथे दिसता कामा नये. ती जर या बंगल्याच्या आसपास जरी दिसली ना, तर लक्षात ठेवा तुम्ही. झालं साहेब. आता एक काम कर, त्या मुलीची लायकी आहे ना, त्याप्रमाणे हे सगळं सामान घे आणि उकिडावर फेकून ये.
कशी झाली? तुझ्या आजची मिसळ कायम चांगलीच असते. आता तो विराजच असता ना तर सगळं चोरून घेऊन गेला असता. चंदू शेठ, तुम्ही बॅग आवरून ठेवा. हे देऊन आले ना मी, की निघूयात लगेच. बॅग नाही हा? नाही म्हणजे ते मी विसरेन ना. असं कसं? नाही, तुम्ही हातावर लिहून ठेवा, पण विसरून चालणार नाही. हा, कुठे जायचंय? विराजाशी लग्न झालंय तुझं. मी तुला घ्यायला आलो होतो तेव्हा काय म्हणाली होतीस, विसरलीस का तू? मी माझ्या नवऱ्याला कायम साथ देईल, ते माझं कर्तव्य आहे, विसरलीस का? असंच म्हणाली होतीस ना. त्याची सगळी संकट माझी आहेत, मी त्याला लवकर बरं करेल असं म्हणाली होतीस तू. आणि आता त्याला या अवस्थेत सोडून पळून चाललीस तू. एवढ्या लवकर हार मानलीस, घाबरलीस? घाबरली नाही मी चंदू शेठ, आणि पळून सुद्धा जात नाही. माझ्यामुळे त्याला आणखीन त्रास व्हायला नको म्हणून त्याच्यापासून दूर जाते मी त्याच्या जवळ असले ना चंदू शेठ, तर त्याला आणखीन त्रास होईल आणि तेच मला नकोय. माझ्यामुळे जर त्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं ना चंदू शेठ, तर आयुष्यभर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही, आणि म्हणून मी हा निर्णय घेतलाय. हॅलो, हा हा, आलेच आलेच, मी आलेच. विराजस, लवकर जागाव रे बाळा, अजून उशीर करू नकोस. लवकर जागाव, जागाव. विराजस, अरे काय होऊन बसलंय रे? राधाला तुझी गरज असताना तू असा निश्चित पडलायस. दुसरीकडे तुला राधाची गरज असताना विजेंद्रने राधाला घराबाहेर काढलं. प्रेम करणाऱ्या कुणावरही ना ही अशी तुमच्यासारखी वेळ येऊच नाही रे. आता तू शुद्धीवर आलास की पुढे काय होईल, हे सगळं नक्की कुठल्या दिशेला जाणार आहे, कुठे जाणार आहे, याचीच काळजी वाटते मला. राधाच्या घरून फोन. हॅलो काका. मुंग्या, काय झालं बाळा? काका, ताईने बॅग भरायला सांगितली आहे. बॅग? हो, ती कुठेतरी निघून जाणार आहे, खूप लांब. लांब? पण पण कुठे? शॉवरचं खूप प्रेम आहे ना ताईवर, मग त्याला ताईला थांबायला सांगा ना, ती फक्त त्याचंच ऐकेल. बाळा, मी कसं सांगू त्याला रे? शॉवर तुमचं सगळं ऐकतो ना, मग तुम्ही त्याला मोठ्याने ओरडून उठवा ना, तो उठेल. नाहीतर शॉवरला जे ताईला सांगायचं होतं ते कधीच सांगता येणार नाही. मग ताई आधीच लांब गेलेली असेल. शॉवरला ताईची आठवण येईल, ताईला शॉवरची आठवण येईल, मग उठून काय उपयोग आहे? काका, शॉवरला उठायला सांगा ना प्लीज. काका प्लीज, काका प्लीज शॉवरला उठवा ना.
विराजसच्या आयुष्यातनं आणि बिराजदारांच्या कुटुंबापासून दूर निघून जायचं. इतकं दूर निघून जायचं की विराजसने तुला शोधलं तरी तू सापडता कामा नये. राधा, एक प्लेट मिसळ देशील? हवं तर लगेच पैसे देतो. ऐकलंस ना रे विराजस, राधा निघाली, चालली लांब, तुझ्यापासून खूप लांब. आता परत नाही येणार ती कधी. परत नाही येणार ती, कधीच परत येणार नाहीये ती. कधीच परत येणार नाहीये ती आता. पण ठीक आहे ना, पण ठीक आहे, आपल्याला काय फरक पडतो नाही का? काही फरक पडत नाही. तू काही करू नकोस, काही टेन्शन घेऊ नकोस. तू असाच पडून राहा, नुसता पडून राहा, अजिबात टेन्शन घेऊ नकोस तू. काय रे विराजस, तुला सरप्राइजेस खूप आवडतात ना? हा, खूप आवडतात ना तुला? मला नेहमी म्हणतोस की चाचू, आयुष्य कसं फुल ऑफ सरप्राइजेस असायला हवं. मिळालं सरप्राईज? राधा नाहीये रे आता, कधीच नसणार आहे. कसं वाटलं सांग ना? झेपलं नाही ना? माहितीये मला, नाही झेपणार तुला हे सरप्राईज. कारण तेवढी ताकदच नाहीये रे तुझ्यामध्ये. नाही झेपणार तुला हे सरप्राईज. तू काही करू नको, तू कुठलाही त्रास करून घेऊ नको, कुठलाही विचार करू नको, कोणाचाही विचार करू नको. तू नुसता पडून राहा. कसा आहेस तसा नुसता पडून राहा बाबा. तू बोलतोस ना नेहमी मला, काय चाचू तुम्ही काहीतरी मागे लावून दिलंय, उगाच मागे मागे लावलंय तुम्ही माझ्या. हा, काही क्लिक बिक झालेली नाहीये. बरोबर बोलतोस तू, बरोबर आहे. बरोबर आहे. चालेल, बरं झालं तुला ते काही बोलला नाहीस ते तुझ्या मनातलं. कारण तुझ्या मनात काही नाहीच आहे ना तिच्याबद्दल. सगळं खोटं आहे. आम्ही म्हातारे, आमच्या डोक्यातले काहीतरी गैरसमज आपले, आहे की नाही? बरं झालं तू तिला खोटं बोलला नाहीस ते. हा, की बाई माझं तुझ्यावर प्रेम आहे. कारण ते तुझं काही प्रेम बिम नाहीच आहे ना रे. प्रेम कसं असतं माहिती आहे विराजस?
प्रेमात एक हट्ट असतो. आपल्या जवळच्या माणसाला आपल्यापासून कधीही दूर न जाऊ देण्यासाठीचा हट्ट. आणि मग त्या प्रेमात ना माणसं काय वाटेल ते करतात. अरे काही करतात. जीवाची पर्वा न करता आपण ज्या माणसाला वचन दिलंय, शब्द दिलाय, तो शब्द पाळतात, आपलं प्रेम जपतात. तुला काय त्याच नाही का? तू नुसता असा थंड पडून राहा. तर थंड पडून राहा. ती कुठेही गेली ना तरी तू थंड पडून राहा. तिला विचारलं काय माहित की मी तुझ्यासाठी आयुष्यभर साथ देईन असं म्हणणारा तू आज ती जायला निघाली तरी अंतरुणातून साधं उठत पण नाहीयेस. बरोबर आहे. का बोलतोय मी हे सगळं? काही उपयोग नाही त्या गोष्टीचा. शेवटी कसं आहे ना, तू विजेंद्र बिराजदारांचा मुलगा आहेस. रक्त नाही शेवटी. बरोबर अगदी रक्तासारखाच वागलास तू. वळणाचं पाणी शेवटी वळणालाच जाणार. तुला काय किंमत रे प्रेमाची? सांग ना, काय किंमत आहे तुला प्रेमाची? अरे मी तुझ्याशी काय बोलत बसलो इथे. अरे खरं तर जाऊन तुझ्या बापाचं अभिनंदन केलं पाहिजे. अरे जिंकला ना तुझा बाप. एवढी मोठी लढाई त्या राधाला हरवून. अरे खरं तर ना विराजस, तुझं पण अभिनंदन केलं पाहिजे. अरे हो, अभिनंदन हा विराजस. कारण तू तुझ्या बापाला जिंकवलंस ना. हा, तू तुझ्या प्रेमाचा बळी देऊन, तुझ्या प्रेमाची राख रांगोळी करून तुझ्या बापाला जिंकवलंस. शाबास. शेवटी काय, नेहमीसारखं या घरात रक्त जिंकलं आणि प्रेम तेवढं हरलं. पण तुझं अभिनंदन पुरा, तुझं मनापासून अभिनंदन. कौतुकास्पद कामगिरी केली असतो. राधाला घालवलंच कायमच तुझ्या आयुष्यातून. हा बरं झालं. हा म्हणजे कसं आहे की आता तिला कसं सांगू, माझ्या मनातलं तिच्या पुढे कसं व्यक्त होऊ, तिच्याशी मी कसं बोलू, ही लफडीच नाहीत ना. सगळाच विषय संपला. काही टेन्शनच नाही. तू असा मस्त पडून राहा, काही टेन्शन नाही घेता. कारण तुझ्यात काय तिला जाऊन बोलायची हिंमत नाही. आहे हिंमत विराजस. राधाला जाऊन थांबवण्याची हिंमत आहे. राधाचा हात हातात घेऊन तिला तिच्यावर तू प्रेम करतो हे सांगायची हिंमत आहे. राधाला आयुष्यभरासाठी साथ देऊन या जगाशी लढण्याची हिंमत आहे. आहे हिंमत तुझ्यात विराजस? नाहीये. मला माहिती आहे नाहीये तुझ्यात हिंमत. काही हिंमत नाहीये तुझ्यात. गेली राधा तुला सोडून कायमच. जाऊ दे, त्यात काय. विराजस बाळा, बाळा काय होतंय तुला? काय होतंय तुला बाळा? हिम्मत आहे.
हा बोल असावरी. असावरी ते तोंडात जे काही कोंबलंयस ना ते आधी काढ आणि बोल. मला काही कळत नाहीये. माझ्याकडे गुड न्यूज आहे. काय सांग बरं, गेस कर गेस. गुड न्यूज तुझ्याकडे? काय कर का गेस कर. असावरी माझ्याकडे ना वेळ नाही. आता सांगणारेच लवकर का फोन ठेवू. विराजस शुद्धीवर आला. काय? हा, आपला विराजस शुद्धीवर आला. अरे वा, छान. हॅलो 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 दादा. विराजस शुद्धीवर आला. विराजस शुद्धीवर आलाय. विराजसनी राधाच्या बाबतीत विचारण्याआधीच लवकरात लवकर तिचा बंदोबस्त करायला हवा. राधा, एक प्लेट मिसळ देशील? हवं तर लगेच पैसे देतो मी. वा 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 वा. काय ग, कुठं हरवलीस? काही नाही, मला माझे पैसे मिळू शकतील का? निघायचं होतं. अगं हो, पैसे देणारच आहे मी तुला. पण थांब ना, लय भारी कार्यक्रम आहे. 5 मिनिटात सरपंचता येतील. आणि तुला सांगतो, नाशिकमध्ये लय मोठी मोठी लोक येणार आहेत. अगं तुझी त्यांच्याशी एकदा ओळख झाली ना तर तुझ्याच बिझनेसला फायदा होणार आहे. पण मग हा ताई, हा आहे लक्ष आहे माझं. काही टेन्शनच घेऊ नका तुम्ही. हो हो हो. काय करू मी आता? पैसे घेतल्याशिवाय तू निघू सुद्धा शकत नाही.